ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಕಲ್ಯಾಣಾದ್ಭುತಗಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ತೇ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತೀಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಮುದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವಿ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಂ ಅರೋಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮತ್ಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಅಜ್ಞಾನತಿಮಿರಾಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನಶಲಾಕಯಾ ಚಕ್ಷುರುನ್ಮೀಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ದೇವೇಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸಂಯಮೀಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಃ ಕರ್ತಾ ನಾಹಂ ಕರ್ತಾ हरिः कर्ता. आम्ही विष्णू सहस्रनामाचे कडेचे दोन्ही श्लोक 106 आणि 107 कडेची दोन्ही श्लोक आहे त्या पळयतरसाचे आम्ही. आत्मयोनिः स्वयं जातो वैकानः सामगायनः देवकी नन्दनः सृष्टा क्षितीश पापनाशनः. आत्मयोनिः स्वयं जातो वैकानः सामगायनः देवकी नन्दनः सृष्टा क्षितीशः पापनाशनः. आत्मयोनिः स्वयं जाता वैखानः सामगायनः देवकी नन्दनः सृष्टा क्षितीशः पापनाशनः. आत्मयोनये नमः. स्वयं जाताय नमः. वैखानाय नमः. सामगायनाय नमः. देवकी नंदनाय नमः. सृष्टे नमः. क्षितीशाय नमः. पापनाशनाय नमः. या नामावली. आता अर्थ पळयामी. आत्मयोनये नमः. परमात्माले एक जननाक कोणेय कारण नाही. आत्मयोनी तोची स्वयं संकल्पानं अवतार घेऊन येतलो. ताका जनन ना ताका मरण ना. तो पुराय जीवापशी आदी तशीची पुरातनु कदन कीदुकू नसतो जलरी तक्का अवतार घेऊन येताना त्याची तागेल जन्म म्हूण लेखला रे तेदनाय तागेल जननाक कोणी कारण नाही. म्हळ्यार ताका थंय आनू अम्मा सकड म्हूण ना. आशिल्ल नव रामाक दशरथनी कौसल्या देवकीनी वसुदेव कृष्णाक आनम जावन आशिल्लीत नव तांगेल जन्मा कारण म्हळ्यार नाही. आमकां वेद भागवत पुराय हाका प्रमाण सांगता. तो स्वयं जातः आत्मयोनिः तो तागेले जननाक कोणेय कारण न्ही. स्वयं संकल्पान तो अवतार घेवन येता. हांगा आत्मा म्हळ्यार शरीर म्हणून लेक्का म्हणना. तशी आता निजावन एक शरीरांतू मन जीवस जीवाभिमानी जावून आशिल्ले चतुर्मुख ब्रह्मस गरुड शेष इत्यादी तत्वाभिमानी देवतेस त्या देवतेंक पुराय ब्रह्मदोर्नु सर्व देवतेंक तत्वाभिमानी देवतेंक नियमन करतलो परमात्मुची होड श्रेष्ठ आत्मा. तशें जावन हांगा आत्मा म्हणले कुडले शरीर घेवन आयिल्लो जीवात्मा म्हणचे न्ही. हांगा परमात्माक आत्मयोनी म्हणचे. तशी शरीर घेवन येतल जनपुरे जीवात्मा तांगेले जन्माक परमात्मा कारण. जाल्यार परमात्माल जन्माक कोणेय कारण सचवे ना. तो ताका तोच जावन तागेल कुशीरी तागेल संकल्पारी ताका जाय जाल्यार तशी तो अवतार घेवन येता. तशें जावन ताका आत्मयोनी म्हणटाची. तशीची स्वयं जाताय नमः हाकाय तोच अर्थ येता. तोच जावन येतलो. ताका कोणेय आनू अम्मा म्हूण ना. स्वयं ताणेंच प्रकट जावचें. तशें जावन ताका स्वयं जाताय नमः म्हणचें. स्वयं जातः म्हणचें. वैखानाय वैखानाय म्हूण म्हळ्यार
रसातळांतू हिरण्याक्षाले संहारा खातीर भूंय कोंडून परमात्मा भितर चमकलो वराह अवतार घेवन येवन तशें जावन ताका वैखान म्हणटाची जेवो विखनस वैखानस म्हण म्हळ्यार मुक्त जीव मुक्त योगी असची तांकांय आराध्य जावन आशिल्लो परमात्मो तशें जावन ताका वैखान म्हण म्हणटाची साम गायनाय नमः पुराय वेद चतुर्मुख ब्रह्माक उपदेश केले परमात्मानाची तांतू सामवेद एक सामवेद चतुर्मुख ब्रह्माक उपदेश केलेलो परमात्मो साम गायन अन्यकेश म्हळ्यार साम म्हळ्यार श्रद्धा गा म्हळ्यार गायक अयन म्हळ्यार आश्रय दिलो श्रद्धेन परमात्माल कीर्तन गायन कोण करता की तांकां कडेचे आश्रय म्हळ्यार मोक्ष म्हळ्यार आश्रय दितलो परमात्मा देखून ताका साम ग अयन साम गायन म्हूण येता देवकी नंदनाय नमः सामान्य अर्थू देवकीलो पूत नंदन म्हळ्यार दोन अर्थ येता नंदन म्हळ्यार पूत म्हणून नंदन म्हणटाची नंदन म्हळ्यार आनंद दितलो हांगा देवकीलो पूत जावन येवन देवकीक वसुदेवाक आनंद दिलोलो सामान्य अर्थू देवकी नंदनाय म्हळ्यार पुराय जनान तशें लेखूं येता निजावन अनेक अर्थ ताका देव म्हळ्यार देवते क म्हळ्यार आनंद दितलो तशें जावन देवकी नंदनाय नमः अनेक म्हळ्यार वेद वाङ्मयाकय देवकी म्हूण म्हणटाची तशी त्या वेद वाङ्मयान नंदन मोक्ष म्हळ्यार आनंद दितलो कोण वेदाध्ययन करता की तशीच पालन करता की तांकां सांगिल्लें तशें धर्म पालन करता की तांकां मोक्ष म्हळ्यार आनंद दितलो तशें जावन ताका देवकी नंदनायन म्हणटा तशी सृष्ट्रे नमः सर्वय सृश्टी करतलो ब्रह्मांड पिंडांड इतली पुराय सृश्टी करतलो परमात्मा देखून ताका सृष्ट्रे नमः म्हणटाची क्षितीशाय नमः क्षिती म्हळ्यार पृथ्वी भूंय ईश म्हळ्यार यजमान तशी क्षिती ईश भूंयकय यजमान जावन आयलो जेवो ब्रह्मांडाकय अधिपती जावन आयलो हांगाचे प्रति एक जीव जड पुराय तागेले अधीन जावन आसची तशें जावन ताका क्षितीशाय नमः म्हणचे पाप नाशनाय नमः पापींक पुराय नाश करतलो जेव्हा पापांक तागेले स्मरण मात्रान पाप पुराय नाश करतलो परमात्मा देखून पापनाशन म्हणटा ताका स्मरण कीर्तन आराधना ध्यान कसं केल्यारय सई तांगेल पाप नाश करतलो तशें जावन ताका पापनाशन म्हणचे अनेक श्लोक शंख ब्रह्नंदकी चक्री शार्ङ्गधन्वा गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः शङ्खबृन्नन्दकी चक्री शार्ङ्गधन्वा गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः शङ्खभृते नमः नन्दकिने नमः चक्रिणे नमः शार्ङ्गधन्वने नमः गदाधराय नमः रथाङ्गपाणये नमः अक्षोभ्याय नमः सर्वप्रहरण आयुधाय नमः हांगा रथाङ्गपाणि रक्षोभ्यः स ते रथाङ्गपाणिः अक्षोभ्यः रथाङ्गपाणये नमः अक्षोभ्याय नमः सर्वप्रहरणायुधाय नमः शंखभृते नमः परमात्मू शंखभृत शंख धारण केल्लो पांचजन्य म्हळ्यार भारी व्हड शंख कयतो परमात्माल्या कस शंखान परमात्मो संहार क्रिया करता कृष्णान शंखनाद केल्ली मात्राक सर्व तागेले एदुर पक्षाचे पापी दुष्ट कोण आसा तांकां पुराय हृदयस्तंभन जाता आशिल्लें आमी कुरुक्षेत्र युद्धा प्रारंभांतू कृष्णान पांचजन्य शंख वाचिल कुडले ते कौरवाले सैन्यांत आशिल्ले कितकी जन हृदयाघात जावन मेल्ल्यांची म्हणून आयकल्याची नवे वाजिल्ल्याची महाभारतांत तशी पांचजन्य ताण वाजिल्या पुरो ते अष्टदिकूय खडखडेत आशिल्ले तशीची आमकां घरकडेन आमी तिळसना वेळार शंखनाद करताची सकाळीं रात्री शंख
जागट असल पुरे नाद कॅलरी खंय तर ताजी शब्द वता थंय तर दुष्ट शक्ती नाश जाता म्हूण सांगून दिसा 2 पंत शंख वाजोवचे 2 पंत जागंट घांट मारचे सकट अभ्यास आसा. तशी नंदकिनी नमः नंदकी म्हणेल खडग धरल परमात्मो लक्ष्मी या खडगाचे अभिमानी देवते म्हणटाची परमात्म दुष्ट शक्तींक पुरयत नंदकी म्हणेल खडगान संहार करून जगत्याक आनंद दितो तश्चावनो नंद म्हळ्यार आनंदय नंदकिने नमः नंदकी म्हणेल खडग धोरणो दुष्टांक नाश करून जगत्याक नंद आनंद दितल परमात्मो नंदकी चक्री चक्रिणे नमः सुदर्शन चक्र तागेल आयुध ते धोरणो अधर्मिंगेले माते तो कतरता दुष्टांगेले माती कातरनो धर्मरक्षण करता शिष्टांग रक्षण करता चक्राचे अभिमानिनी दुर्गे म्हणटाची तशी दुर्गा देवी ती तशी ती चक्र सुदर्शन चक्राचे अभिमानिनी देवी. शार्ंग धन्वा शार्ंग म्हणले धनुस्सु धन्वा म्हळ्यार धनुस धनुस्सु धरलेले तुकून ताका शार्ंग धन्वा म्हूण नांव येयलें. तागेले धनुसाचें नांव शार्ंग. शार्ंगाचे अभिमानी देवते प्राणदेव म्हळ्यार वायुदेव. शार्ंग म्हळ्यार श्रंग श्रंग म्हळ्यार तुत्त तुदी म्हणटाची तशी आयुधांतूल तुत्त तुदीर आसूचें म्हळ्यार प्रशस्त आयुध शार्ंग म्हळ्यार धनुस परमात्माले आसूचो. तशी गदाधराय नमः कौमदकी गदे एक संयमाचे संकेत म्हणटाची दुष्ट शक्ती नाश करच्याक परमात्मा कौमोदकी गदी धरतलो. तशी त्या आयुधाचे अभिमानी देवते मुख्य प्राणदेव. ये शंख चक्र गदा पद्म हे पुरे मुद्रा धारण करतना ताजी ताजी श्लोकू सांगचे आसा. तशी तांणी कसं करताची म्हूण ते ताजे सुदर्शन चक्र म्हळ्यार कसं न्ही तशी पांचजन्य कसलं काम करता हे पुरे ते श्लोक सांगून अनुसंधान करून मुद्र मारचे. तशी आतां रथांग पाणये नमः हे गदा कौमोदकी गदा ते संयमाचे संकेत म्हणल्यार दुष्ट शक्ती नाश करता तागेल गद ते आयुधेचे अभिमानी देवते मुख्य प्राणूची. कडेरी रथांग पाणये नमः महाभारता युद्धांत रथचक्र धोरणो त्याचे आयुध करून घेवन कृष्ण भीष्मा मारू चमकलो तेदन ताका ते रथांग पाणी म्हूण नांव येयलें. अर्जुन भीष्माल वट युद्ध करतना ताका तागेल माथ्यांत भीष्म म्हळ्यार तागेल पितामह म्हूण आशिल्ले देखून मन नातील मनान शस्त्र सोडता शिल्के अर्जुन तेदन कृष्णा कोप येतकय तूं अशी युद्ध करता जाल्यार ते भीष्मा आतां हांव मरता म्हूण सांगून हांव शस्त्र आपणा म्हूण ताणें सुरेख सांगला जाल्यार तो रथाचे चक्र काणू भीष्मा मारो म्हूण वता तो. भीष्मान कृष्णाल प्रतिज्ञे आयकून ताणें म्हणलें की तुगेल्या हातान नुकून हांव शस्त्र धरयता म्हूण सांगून. तशी आतां भीष्म ताका पांय पडतकय आनी सांगची भगवंता तूं कसलें आयुध धरना म्हूण प्रतिज्ञा केल्लें जाल्यार तुगे हातान तो आयुध धरयसिता म्हूण हांवें प्रतिज्ञा केल्लें. तुगेले भक्तांगेले प्रतिज्ञा वय करचे खातीर तूं अशी पुराई नटन करचें न्हय परमात्मा म्हगेले वयरी करून दाखय तूं म्हणटना कृष्ण शांत जाल्ले वरी नटन करतकी थंय लोककल्याणा खातीर तो कोप हाडयसिता शिवाय तागेले भक्ताल वयरी परमात्माक भारीच कारुण्य आसता. तशी रथांग म्हूण म्हणचे पांडवांकय रथांग रथांग म्हळ्यार धर्मा खातीर युद्ध करून राबिले देखून पांडवांक रथांग म्हणटाची. अणी म्हळ्यार आधार रथांग अणी रथांग पांडव अणी. तशी परमात्मो रथाक अणी म्हळ्यार आधार जावन राबिलो ही परमात्मुची म्हूण. अक्षोभ्याय नमः अक्षोभ्य क्षोभ्य म्हळ्यार तांकां मुटुचे जेवो सोलसाचे जाल्यार अक्षोभ्य म्हळ्यार कोणाकय सोलसाच्या जायना नतिले एक परमात्मो बारी बलिश्टू खंयचे संदर्भारी ता परमात्मो जाय आशिल्ले करेक्ट निर्धार घेता तसल तागेले निर्धार तो बदलावण करयना तसल परमात्माक अक्षोभ्य म्हूण म्हणचे. तशी सर्व प्रहरणायुध दुष्टाले शिक्षणा खातीर शिश्टांक रक्षण करचे खातीर धर्म संस्थापन करचे खातीर अधर्म नाश करचे खातीर परमात्मो सर्व आयुध धारण करून घेवन येता. तशें ताका सर्व प्रहरणायुध ओम नम इति म्हणचे. सर्व आयुध धोरण दुष्टाक
संहार करच्याक एक प्रतिज्ञ केलेलो ओंकार वाच्य जावन आशिल्लो परमात्मो ताका सर्व प्रहरण आयुधाय नमः म्हणून म्हणचे हांगाक सहस्रनाम संपूर्ण जाले. आनीचे श्लोक वनमाली गदी शांगी शंकी चक्री च नंदकी श्रीमन्नारायणो विष्णु वासुदेवोभिरक्षतु. वनमाली गदी शांगी शंकी चक्री च नंदकी श्रीमन्नारायणो विष्णु वासुदेवोभिरक्षतु. म्हळ्यार वनमाल धारण केलेलो, कौमोदकी गद धरलेलो, शार्ंग धनुस धरलेलो, सुदर्शन चक्र आनी पांचजन्य शंकू धरून आशिल्लो, नंदकी म्हणलेलो खडग धरलेलो परमात्मो विष्णु नारायणो विष्णु इतोची श्रीमन्नारायण इतोची वासुदेव इतोची अभिरक्षतु आमकां रक्षण करी परमात्मा म्हूण म्हणचे हांगाक विष्णु सहस्रनामांतले पुराय श्लोक आमी शिकल्या वरी जाल्ले आनी आमी ताचे एक फलश्रुती पळया. निजावन सहस्रनाम म्हळ्यार थंय वनमाले गदी शांगी शंकी चक्री चंदकी श्रीमन्नारायण विष्णु वासुदेवोभिरक्षतो ते 3 पंत म्हणून श्री वासुदेवोभिरक्षतो ओम नमः इति म्हणून राबोयत ते इतिदम कीर्तनीयस्य ते फलश्रुती म्हणटाची. हे फलश्रुती म्हळ्यार आमकां ते श्लोकाक इतली पुराय फल आसा म्हूण कळतना फलापेक्षेन पुणी ते स्तोत्र म्हणचे तशी जावो म्हणान शिरपची पशी म्हणची श्रेष्ठ नव्हे म्हणचे खातीर ते एक लंच घेतल्यार व्हड न्ही कसं न्ही फलश्रुती म्हळ्यार म्हूण का ताजे खातीर प्रती स्तोत्राक एक फलश्रुती म्हणून ऋषी महाऋषीन ते मंत्रद्रष्ट्रारान पुरय दिला. खंयचेची सहस्रनामाक रामरक्षा स्तोत्र खंयचे जो आमी पळयता ताका एक फलश्रुती म्हूण सांगून आसा. महालक्ष्मी अष्टकांतूय आसा तशी इत्याक म्हळ्यार त्या फलाचे अपेक्षेन पुणी स्तोत्र म्हणटात न्हय ताजे खातीर एक पुराय ऋषी महर्शीन फलश्रुती म्हूण दिला. कशी कोडू फकत पिवयतना अम्मा हें पी तुका चॉकलेट दिता साकर दिता कोड दिता म्हूण पुचकारा न्हू तांकां मांकड कोर न्हू वखद बी म्हणून मागीर एक हाता चॉकलेट दिता पळय तशी आमकां हे पळय कसले नाका देवाल म्हूण दिशिल्लें नाका असल सकट फल मेळटा म्हळ्यार ताजे आशे पुणी ते म्हूण का म्हूण सांगून तशी फलश्रुती म्हूण. आतां हांत भितर विष्णू सहस्रनाम म्हणल्यार कसल सकट जाता म्हूण म्हणलेलें हें फलश्रुतीन तसं हांगा इतीदम हांगे श्लोक सांगया. इतीदम कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः नाम्नां सहस्रं दिव्यानाम् अशेषेण प्रकीर्तितम्. इतीदम इति इदम हे प्रकार कीर्तनीयस्य कीर्तन करच्या योग्य जावन आशिल्ले महात्मा केशवस्य महात्मनः केशवस्य महात्म जावन आशिल्ले परमात्माले सहस्रम नामनाम एक सहस्र दिव्य नाम नामनाम दिव्य नाम एक सहस्र दिव्य नाम खंयचे ते अशेषेण पूर्ण जावन हांगा प्रकीर्तितम सांगिल्ले जाल्ले. हांगाक 1000 दिव्य नाम सांगले कोणे भीष्मानी. त्या प्रति एकल्यान सांगच्याक योग्य जावन आशिल्ले इतीदम कीर्तनीयस्य केशवाले कृष्णाले सहस्रनाम भीष्मान सांगले. य इदं शृणुना नित्यं यश्चापि परिकीर्तयेत् नाशुभं प्राप्नुयात् किंचित् सोमुत्रेह च मानमः. य इदं शृणुयात् नित्यं यश्च यः च अपि परिकीर्तयेत्. य इदं कोण इदं या विष्णु सहस्रनाम नित्यं शृणुयात् सदा श्रवण करतकी यः च अपि परिकीर्तयेत् कोण यः च कोण विंगड अन्यक्ಳು कोण म्हळ्यार आनी कोण परिकीर्तयेत् सदा कीर्तन करतकी म्हळ्यार पठण करतकी न अशुभम प्राप्नुयात ताका
एक चूरू अशुभ मिळेल ना खंय ह्या लोकांतय परलोकांतय न शुभम प्राप्नुयात किंचित सा अमुत्रेह च मानवः या लोकांतुय लोकांतुय खंय ताका किंचित स्वल्पय अशुभ ताका जायना म्हळ्यार बरी मान जाता ताका म्हूण सांगून वेदांत गो ब्राह्मण स्यात् क्षत्रियो विजयी भवेत् वैश्यो धन समृद्ध स्यात् शूद्रः सुखम अवाप्नुयात् वेदांत गो ब्राह्मणः स्यात् क्षत्रियो विजयी भवेत् वैश्यो धन समृद्ध स्यात् शूद्रः सुखमवाप्नुयात् वेदांत गो ब्राह्मणः स्यात् क्षत्रियो विजयी भवेत् ब्राह्मणो वेदांत गो स्यात म्हळ्यार ब्राह्मण आशिल्लो विष्णू सहस्रनाम पारायण करता म्हणजे नित्याची ताका वेदांत ब्रह्मविद्या लायक जावन कळटा म्हळ्यार उपनिषद स्वरूपी जावन आशिल्ल्या परमात्माक तो पावता ब्रह्मविद्य पावता तो म्हणून तशीच क्षत्रियो विजयी भवेत कोण क्षत्रिय विष्णू सहस्रनाम पारायण करतकी विजयी भवेत केन्नाय तो युद्धांत गेल्वता म्हूण सांगून वैश्यो धनसमृद्ध स्यात् वैश्यो व्यापारी आनी समृद्ध दुड्डु संपादन करतकी शूद्र सुखम अवाप्नुयात् शूद्र म्हळ्यार शूद्र वर्णाचे जन तांकां हे विष्णू सहस्रनाम तांणी म्हणीत तांकां सुखम अवाप्नुयात तांणी सुख भोगताची सुख पावतात तांणी म्हूण सांगून आनीक फलश्रुती पळया धर्मार्थी प्राप्नुयात् धर्मम अर्थार्थी चार्थमाप्नुयात् कामानमाप्नुयात् कामी प्रजार्थी प्राप्नुयात् प्रजाम धर्मार्थी प्राप्नुयात् धर्मम मर्थार्थी म्हूण आसता त्या सुरवे येवका धर्मार्थी प्राप्नुयात् धर्मम म्हूण राबका तदन हांगा अर्थार्थी च अर्थमाप्नुयात् अर्थार्थी च अर्थमाप्नुयात् कामान आप्नुयात् कामी प्रजार्थी प्राप्नुयात् प्रजाम म्हळ्यार कोण या विष्णू सहस्रनाम वाजीत की धर्मार्थी म्हाका धर्मबुद्धी येवका म्हूण मागता की ताका प्राप्नुयात् धर्मम तो धर्मूची म्हळ्यार धर्माची इच्छा आशिल्ली जनाक धर्मार आमी चोलका म्हळ्यार इच्छा आशिल्ली जनाक धर्मार चलची तशी करता तशी प्राप्नुयात् धर्मम थंय राब्बो न्हू अर्थार्थी म्हणका अर्थार्थी अर्थ म्हळ्यार संपत अर्थार्थी च अर्थमाप्नुयात् ऐश्वर्यामदान कोण ऐश्वर्याचे इच्छा कोणा आस की तांकां ऐश्वर्य मेळटा ऐश्वर्या इच्छा कोणा आस की तांकां ऐश्वर्य मेळटा आनी सुखभोग कोणा जावका कामान आपनुयात कामी कामानम आपनुयात कामी कोणाक सुखभोगाचे अपेक्षा आसा तांकां समस्त सुखभोग दिता तो प्रजार्थी प्राप्नुयात प्रजाम चेडूं नातील जनाक एक चांग सत्संतान मेळटा तशीच आनी श्लोक पळया भक्तिमान्यः सदोत्थाय शुचिस्तद्गतमानसः सहस्रं वासुदेवस्य नाम्नामेतत् प्रकीर्तयेत् भक्तिमान यः सदा उत्थाय शुचिः सद्गता मानसः सहस्रं वासुदेवस्य नाम्नाम् एतत् च प्रकीर्तयेत् नाम्नाम् एतत् प्रकीर्तयेत् नाम्नाम् एतत् प्रकीर्तयेत्
तशी भक्तिमान यह सदा उत्थाय कोण दृढभक्तिशिचो मनीषो निष्ठेन श्रद्धेन भक्तीन प्रातःकालांतो सद उत्थाय उठानो शुचिः तत्कत मानस स्नान करता शुचिरभूत जत्ता मन अंतू तत्कत मानस सगळो दिसो परमात्मा ध्यान करता सहस्रम वासुदेवस्य या वासुदेवालय परमात्मालय सहस्रनाम उत्तम रीतीर पठण करतकी तक्का कसं मिळता म्हणून सांग प्रकीर्तयेत उत्तम रीतीर पठण करतकी तक्का अनेक श्लोक कनेक्ट जाते यशः प्राप्नोति विपुलं ज्ञाति प्राधान्यमेव च अचलां श्रियमाप्नोति श्रेयः प्राप्नोत्यनुत्तमं यशः विपुलं प्राप्नोति ज्ञातिः प्राधान्यमेव च अचलां श्रियम् आपनोति श्रेयः प्राप्नोत्यनुत्तमम म्हळ्यारी भक्तिमान्य सजोता ते सांगलं सकाळीची भक्तीनं प्रतकला उठानो कोण पवित्र मनानं विष्णूला ध्यान करतकी तो वासुदेव सहस्रनाम उत्तम रीतीर पठण करतकी म्हणून सांगून आत्ता अनेक श्लोकांत यश प्राप्नोति विपुलंतांतो कोणाक कसल मेळटा म्हणून सांगताची यशः प्राप्नोति विपुलम कसं सकळ मेळटा म्हणून यशः प्राप्नोति विपुलम एक विपुल जावन आशिल्ले कीर्ती पावता खंय तो म्हळ्यार सत्किर्तीक पात्र जाता खंय खंय खंयचे खंयचे जागेर तागेली कीर्ती सांगताची तशीची ज्ञाती प्राधान्यमेवच तागेले ज्ञाती जनालांतो बंधू बांधवांगेलांतो ताका एक सन्मान मान्यता ताका एक श्रेष्ठता मेळटा अचलां श्रियमाप्नोति अचलां ताका केन्ना काही भंय जायना तशी विपुलम अचलां श्रियमाप्नोति श्रेयः प्राप्नोति अनुत्तमं श्रेयस्सु मेळटके ताका कसले अनुत्तमं श्रेयः प्राप्नोति तागेले अनुत्तम श्रेय म्हण तागेल्या पशी चड उत्तम म्हणले कीर्ती कोणाकय मेळनी तशी ताका मस्त कीर्ती येता मागीर न भयं क्वचित आपनोति अचलां श्रेयम आपनोति श्रेय प्राप्नोति अनुत्तमं ताका जाय जिल्लें तितले यशस्सु तागेले बंधू बांधवालांत ताका एक श्रेष्ठ स्थान आनी अचलां श्रेयः चंचल जायना नातिले म्हळ्यार केन्नाकय करगना नातिले ताका एक संपत्तु आनी श्रेयः प्राप्नोति अनुत्तमं श्रेयस्सु ताका श्रेयस म्हळ्यार कीर्ती मेळटा ताका आनी कसं पळया न भयं क्वचिदाप्नोति वीर्यं तेजश्च विन्दति भवत्यरोगो द्युतिमान् बलरूपगुणान्वितः न भयं क्वचित् आपनोति ताका केन्नाकय भंय जायना खंय वीर्यं तेजः च विन्दति वीर्य म्हळ्यार पराक्रम आनी तेजस्सु तो भारी तेजस्वी जाता सात्विक तेजस्सु तशीची वीर्यवंतू म्हळ्यार बलवंतू जाता तशीची भवति अरोगो द्युतिमान् भवति अरोगो भवत्यरोगो भवति अरोग म्हळ्यार निरोगी जावचे आरोग्यवंतू जाता म्हणून भवति आरोग्यवंतू जाता द्युतिमान भवति भारी तेजस्वी म्हळा न्हू सुरवेकची तशीची द्युतिमान म्हळ्यार कांतिवंतू भारी चंद्ररूपाचो तशीची बल रूप गुण अन्वितः बल रूप गुण अन्वितः म्हळ्यार पुरे आसता तागेले कसलें बल आसता बलशाली जाता रूप आसता भारी रूप तेजोवंतू रूपवंतू जाता आनी गुणान्वितः सर्व गुण संपन्न जावन अन्वितः म्हळ्यार आसता तितले पळय तागेले जाता म्हूण सांगून आनी कसल सकडी फलश्रुतीन तो सांगला आमी फायचे दिसा विष्णू सहस्रनामांतो पळवे आजी सांगेल सर्वै परमात्माले गुरुंगेले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात्
करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरि कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.